नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला आज उडदाच्या डाळीचे घुटं बनवून दाखवणार आहे। हा एक आमटीचाच प्रकार आहे, पण त्याला घुटं बोलतात। जे वाई सातारा जिल्ह्यातलं वाई गाव आहे ना, तिथे राहतात ना, त्यांना ही रेसिपी माहिती असणार आहे। ही गावाकडची पारंपरिक रेसिपी आहे। तर त्याच्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही सालवाली उडदाची डाळ आहे। ही गावची असल्यामुळे अशी दिसते। इथे ही अशी डाळ मिळते उडदाची। ही साल असते ना, ती डाळ घ्यायची। तर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी डाळ घेतली आहे आणि आता ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून आहे ना 4 शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला। तर हे पहा, आपली उडदाची डाळ मी शिजवून घेतली आहे आणि हे पहा ती कशी शिजली दाखवते तुम्हाला। हे पहा एकदम सॉफ्ट। मी ह्याला भिजत ठेवली नव्हती, काही नाही, डायरेक्ट कुकरला लावून 4 शिट्ट्या केलेल्या आहेत। आता ह्याच्यासाठी फोडणीसाठी लागणारं साहित्य दाखवते। तर हे पहा, एक छोटी वाटी मी ओल्या खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे। ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक्कं खोबरंही घेऊ शकता। 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, जिरं घेतलं आहे, लसूण घेतला आहे। लसूण थोडा याला जास्तच टाकायचा, लसूणने टेस्ट जास्त छान येते। आणि इथे कढीपत्ता घेतला आहे आणि हे सर्व आहे ना आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे। तर हे पहा, आता मी 2 चमचे तेल टाकून घेत आहे आणि आपण वाटण केलेला हे पहा, असं मी वाटण करून घेतले त्या मसाल्याचं। आता ते तेलात टाकणार आहे। हे सर्व आपण कच्चंच वाटलेलं आहे ना, म्हणून ते आता थोडं चांगलं परतून घ्यायचं। तर हे पहा, आता आपला मसाला परतून झाला आहे। हे पहा, आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे 1/2 चमचा आणि हळद जरा परतून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये आहे ना, जी डाळ आपण शिजवून घेतली होती ना कुकरमध्ये, ती टाकायची, उडदाची डाळ। आणि आपल्याला लागेल ना तेवढं पाणी घालायचं आहे। आपल्याला जेवढं घुटं हवं आहे ना तेवढं पाणी घालायचं, पण पाणी आहे ना गरम करूनच घालायचं, थंड पाणी नाही घालायचं। तर मला एवढंच पातळ हवं आहे, जास्त नको आहे। तुम्हाला जसं हवं आहे तसं। आणि ह्याला आता 5 मिनटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे। तर हे पहा, आपलं घुटं तयार झालं आहे। छान एक 5 मिनटं मी उकळायला ठेवलं होतं, त्याला छान उकळलेलं आहे। आता त्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेते, अशी वरून कोथिंबीर घालून घ्यायची। खूप टेस्टी हे घुटं लागतं, तुम्ही एकदा करून पहा, उडदाच्या डाळीचं घुटं। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।